आणि मी कार्यक्रम समजून घेतल्यानंतर एका क्षणाची उसंत न लावता लगेच हो म्हटलं. याचं कारण की या सर्व दिग्गजांना मला एकत्र भेटण्याचा योग सुनील तुम्ही घडवून आणला, त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो. आणि मुळामध्ये कल्पनाच खूप वेगळी आहे. मगाशी केक कापला हा कोणाचा वैयक्तिक वाढदिवस नव्हता, तर मैदानाचा वाढदिवस. मैदानाचा वाढदिवस कोणी साजरा करत असेल आणि ते सुद्धा मैदान मारणाऱ्यांच्या समवेत, तसं पाहिलं तर हे सगळे म्हणजे आपण तो पूर्वी पिक्चर पाहिला होता ना तारे जमीन पर, तसं हे या जमिनीतून उगवलेले तारे आहेत. आणि या ताऱ्यांसमवेत आज मी उपस्थित आहे, आदित्य उपस्थित आहे, सगळे उपस्थित आहेत, धनराजजी तुम्ही सुद्धा उपस्थित आहात. याच्यावर दुसरा आनंदाचा क्षण कोणता असेल? मी तुम्ही दिलेली माहिती वाचली आणि त्याच्यात तुम्ही एक अशी पुढची योजना ठरवलेली आहे की इथे मॅटवरती कबड्डी खेळण्यासाठी बंदिस्त इमारत एक पाहिजे. आता सध्या तरी माझ्या हातात माईक शिवाय दुसरं काही नाहीये, पण माईक पुरेसा आहे. याचं कारण आजपर्यंत शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं ते माईकच्या जोरावरतीच केलं. सत्ता हातामध्ये कधीच घेतली नव्हती, पण त्यांचा माईक हीच त्यांची सत्ता होती. आणि याच माईकवरनं मी तुम्हाला शब्द देतोय, दिलं. पण माझी एक अट आहे, मॅटवरती कबड्डी जरूर खेळा, पण मातीशी नातं तुटू देऊ नका. जी माती तुम्ही त्या छोट्या कलशातून दिलेली आहे, मातीचं महत्व फार थोड्या लोकांना कळतं. आणि सहज आठवलं म्हणून सांगतोय, मी मुख्यमंत्री होण्याच्या आदल्या वर्षी शिवनेरीची म्हणजे शिवजन्मभूमीची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो होतो. योगायोग असेल, चमत्कार असेल, ज्याचं त्याने ठरवावं, पण ती माती तिकडे त्या पुजाऱ्यांच्या हातात दिल्यानंतर इतके वर्ष जी केस लटकली होती, तिचा निकाल एका वर्षात लागला आणि तिकडे राम मंदिर उभं राहिलं. हे मातीचं महत्व आहे, मातीचा गुण आहे. तर मातीला विसरू नका आणि मातेला पण विसरू नका. बाकी या मैदानाचं मनोगत तुम्ही दिलेलं आहात, लिहिलेलं आहे. 60 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे तसं पाहिलं तर माझ्याहून हे मैदान लहानच आहे. आणि हे सगळेजण जे आता तुम्ही कॅप्टन दाखवले, हे सगळे या मातीतून निर्माण झालेले आहेत. शिवसेना आणि कबड्डी हे नातं घट्ट आहे. आज सुद्धा अनेक शिवसैनिक इथे मला भेटले आणि पूर्वी सुद्धा अगदी दत्ताजी नलावडे होते, मधुकरराव सरपोतदार होते, अशी किती नावं घ्यायची ज्यांचं कबड्डी बरोबरचं एक नातं होतं. आता देवळेजींना बघून पटणारच नाही कोणाची तंगडी पकडू शकतील. पण असे सगळे कबड्डीपटू. आणि कबड्डीमध्ये हेच पाहिजे, चपळाई पाहिजे, पकड घट्ट पाहिजे आणि डाव टाकणं आणि डाव परतवणं आलं पाहिजे. जे सगळे गुण राजकारणात लागतात. आम्ही सुद्धा एक वेगळी कबड्डी खेळतच असतो. तंगडं सांभाळत सांभाळत दुसऱ्याचं तंगड्यात तंगडं कसं घालणं, हे राजकारणाचं कबड्डीमधलं कसं आहे. पण तुमचा खेळ हा वेगळा आहे. तर ह्या कबड्डीला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच कार्य करत राहा. आज या मैदानाचा 60वा वाढदिवस तुम्ही साजरा केला, असा 100वा, 125वा अशी ही परंपरा चालू राहू द्या. आणि याच मैदानातून आजपर्यंत जसे क्रीडापटू निर्माण झाले, तसेच अनेक क्रीडापटू ज्यांनी आपल्याला तुम्ही सांगितलं वर्ल्ड कप दाखवला, असेच क्रीडापटू याच्यामधनं निर्माण होऊ द्या. सगळ्यांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अगदी मनापासून सर्वांना थँक्यू बोलतो. साहेबांनी इथे